नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत श्राद्ध पक्षात पात्रावर वाढण्यासाठी उडदाच्या डाळीचे वडे। हे बघा, हे वडे तेलकट पण झालेले नाही, हाताला लावून अजिबात तेल लागलेले नाही आणि हे वडे दिवसभर नरम राहतात, कडक होत नाहीत। एक तोडून दाखवते। वरून क्रिस्पी आणि आतून छान मऊसूत झालेले आहेत। वेळ वाया न घालवता लवकरच आपण हे वडे बनवू। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। वडे करण्यासाठी मी एक वाटी उडदाचा सोल घेतला आणि अगदी अर्धा चमचा मेथी दाणे घेतले। हे डाळ 3 तास भिजत ठेवायची आणि त्याच्यामध्ये मेथी दाणे सुद्धा टाकायचे। मेथी दाणे टाकल्याने वड्याची टेस्ट खूप मस्त येते। मी तुम्हाला दाखवण्यासाठी ती उडदाची डाळ दाखवली होती, उडदाचा सोळ। त्याच्या आधी मी आधीच भिजत टाकली होती मेथी दाणे टाकून। 3 तास झालेले, हे डाळ पूर्णपणे भिजलेली आहे। तुम्ही बघू शकता। ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची, कारण की याला जे पावडर लागलेली असते ते पावडरसुद्धा निघून जाते। आता ही डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। 2 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे। हे बघा, याच्यातलं पाणी पण स्वच्छ झालेलं आहे। आता या डाळीतलं पाणी काढून घेते। 5 मिनिट झालेले आहे। या उडदाच्या डाळीच्या सोलामधून सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरचं भांडं घेतले, छोटं भांडं घेतलं मी, याच्यामधून डाळ बारीक निघते। सोबतच हे मी बर्फ घेतलं। हे मिक्सर जाम होऊ नये, भांडं गरम होऊ नये म्हणून मी हे बर्फ टाकते आणि मिक्सरला हे बारीक डाळ वाटून घेते। असं हे बघू शकता तुम्ही। बर्फ टाकून मी डाळ काढून घेतली, अतिशय बारीक व्यवस्थित निघालेली आहे। आता हे मी भांड्यात काढून घेते आणि राहिलेली डाळ पुन्हा वाटून घेते। अशी ही बर्फ टाकून डाळ छान वाटून घेतली। हे बर्फ टाकून वाटल्यामुळे काय झालं की हे अशी वेगळी फेटायचं काम नाही पडलं। याच्यात मीठ टाकून घेते चवीनुसार। हे हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घेतल्या, त्या टाकते आणि हे आलं टाकते आणि सगळं मिक्स करून घेते। तुम्ही जर पात्रावर टाकायसाठी वडे काढताना लसूण टाकत नसाल तर नाही टाकला तरी चालते। तेल गरम झालं काय ते पाहू आपण। एक छोटासा गोळा घेतला आणि ते कढईत पाहते टाकून। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता हे जे गोळा टाकला आपण तो एकदम असा वर आलेला नाही आहे, अजून थोडंसं गरम होऊ देऊ आपण। वडे करण्यासाठी मी एक पॉलिथिन घेतली, असा पाण्याचा हात घेते, असं पॉलिथिनला पाणी लावून घेतलं आणि याच्यात वडा तयार करून घेते। आता तेल आपल्याला पाहिजे तसं गरम झालेलं आहे। असा वडा तेलात सोडून घेते। तुम्हाला जर हातावरच वडा चांगला येत असं तर असा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं थोडंसं हलकं छिद्र पाडायचं आणि तेलात टाकून घ्यायचा। अशाही पद्धतीनं तुम्ही वडा करू शकता। वडीला आकार धरू द्यायचा, नंतर मग उलटायचं। उलटायची घाई नाही करायची। आता हे उलटून घेतले। वडे गोल्डन कलरवर तळून घ्यायचे। आता हे वडे झालेले काढून घेते। राहिलेले सगळे वडे मी असे तळून घेते। असेच मी चॅनलवर दही वडे, मेंदू वडे टाकलेले आहे, ते पण खूप छान झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।